आसिफ गोलंदाजी करण्यात. यस सर, लेट्स प्ले. वसीम पहिलं षटक हाताळण्याकरता वसीम. वसीमचा हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न अशरफनं केलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू डीप मिड विकेट मध्ये खेळायचा होता, परंतु यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालंय, त्यामुळे केवळ एक धाव मिळते अशरफला. एका धावेने धावपलकावरती धावांचा श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. पहिली धाव धावपलकावरती लागताना पाहायला मिळते रॉयल बोरिवली बॉईज संघाच्या. यावेळेस मात्र फलंदाजीच्या क्रमांकावरती वरती पाठवलंय आशिष कनोजी. याला बदल पाहायला मिळालाय आणि आशिष वरती येतोय. यावेळेस पहा, आल्या आल्या रिव्हर्सचं अस्त्र उपसण्याचा प्रयत्न, लगे तो आबाद नाही तो बर्बाद. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डावकुरे हाताच्या वसीम वरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आशिषचा चांगला प्रयत्न होता, कारण डीप मध्ये जर पाहिलं तर ऑफ साइड वरती खेळाडू नाहीये, त्यामुळं सर्कलच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न आशिष कनोजियाचा. यावेळेस मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, इनटू द गॅप चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, चेंडू अडवलाय, त्यामुळे 2 धावा मिळतील. खातं उघडलं जाईल आशिषचं. फुलटॉस चेंडू यावेळेस वाया दवडल्यामुळे थोडासा अशरफ देखील नाराज झालाय आशिष वरती. एकंदरीत काय रेअरली तुम्हाला फुलटॉस मिळतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि या येणाऱ्या चेंडूला तुम्ही चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करणं गरजेचं असतं, ते मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळं जर विचार केला तर 3 चेंडू आणि 3 धावा अशी धावपलकावरती 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, तदनंतर उर्वरित 3 षटकं ही फैलावलेल्या क्षेत्ररक्षणाची. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय, डीप मिड विकेट वरून डीप काऊ कॉर्नर वरती खेळाडू तैनात केलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वसीम, पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र सोडणार नाही आशिष. चेंडू धाडलाय सीमारेषा पार, हा षटकार. नो देखील पंचांनी घोषित केलाय, दंडित केलं जाईल. चला, पंचांनी वाद टाळण्याकरिता निर्णय चांगले दिलेत कालच्यापासून. चला आपण सन्मान करा पंचांच्या निर्णयाचा. चला खेळाडू मित्रांनो, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करूयात, चांगलं क्रिकेट खेळूयात. चला दिरंगाई करू नका, क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला चला, जो निर्णय आलाय मित्रांनो त्याचा सन्मान करूयात. विनंती असेल बिपिन सर. चला क्षेत्ररक्षणला सजून घ्यायचंय, सामन्याला सुरुवात करायची आहे. या 7 धावांनी धावपलकामध्ये बदल पाहायला मिळतोय. धावपलकावरती 10 आकडा यावेळेस नजरेस पडतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना
आयोजक सुभाष कोरपेजी, आपण कुठे असाल तर कृपया या. त्याचबरोबर सुभाष कोलापटे सर, आपणास देखील विनंती करतोय आपण या व्यासपीठाच्या दिशेने. पहा, रिव्ह्यूची सिस्टीम नाहीये, परंतु आयोजकांनी वाट टाळण्याकरता एकदा रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरला चेक करायला सांगितलं, खेळाडू मित्रांना देखील दाखवलं आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत आलाय. नो चेंडू आहे. पुन्हा एकदा सूचना आयोजकांनी आपणास कळवली आहे की रिव्ह्यू ही सिस्टीम नाही आहे, परंतु तात्पुरता वाद टाळावा याकरिता दोनही खेळाडू मित्रांना आणि अंपायर्सना व्हिडिओ बघायला सांगितली आणि तदनंतर निर्णय देण्यात आला नो बॉलचा. यस, धवल टेलर सर, व्हेरी गुड डिसिजन. पुन्हा एकदा वसीम, यावेळेस आशिष करिता फटका फसलाय आशिषचा, परंतु जातोय इनटू द गॅप. चेंडू जातोय दंडन 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 सीमारेषेच्या दिशेनं. यावेळेस चेंडू आणि खेळाडू मधली शर्यत खेळाडूने जिंकली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आशिष कान्होजी डेंजर. 3 धावा देखील पूर्ण झाल्यात. 13 धावा होताना पाहायला मिळत आहेत. वैभव, यानंतरची टीम पुन्हा एकदा कन्फर्म कर. काय नाव आहे? रायझिंग आणि VH फिटनेस. डायव्हिंग काय आहे? VH फिटनेस. VH दिवेकर फिटनेस. यावेळेस वसीम थोडासा महागडा ठरला जातोय. 13 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना अँडी अशरफ बॅटची काढा घेतोय. ग्लेन वायती स्लिप कॉर्नर मध्ये फेकी जरूर झाली आहे, परंतु वेगानं. ही खासियत आहे मित्रांनो अँडी अशरफची. मैदानाच्या आतमध्ये चित्त्याची चपळाई आणि क्षेत्ररक्षण करत असताना वाघाची झडप, या दोन बाबी जर कोणामध्ये आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील तर त्याकरिता अशरफ
याचं नाव आवर्जून घेतलं जातं. धावपलकावरती 14 धावा, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना काय कमबॅक केलंय वसीमनं. षटकारानंतर जबरदस्त तो लईमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू देखील त्याने चांगले हाताळले होते. पुनश्च एकदा आशिष कनोजिया स्ट्रायकर एंडकडे, तर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वसीम गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस क्षेत्ररक्षकाची जागा बदलली, ती हेरली आणि चेंडू जाळला सीमा पार. 1 बाउन्स चौकार. या चौकारानं पहिल्या षटकाची समाप्ती मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 18 धावा होताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची निर्धारित लढत आणि या 4 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावपलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. रॉयल बोरिवली बॉईज संघाच्या एक चमेची बाजू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते रॉयल बोरिवली बॉईज संघाकरिता. यानंतर पहिल्या फेरीचा तिसरा सामना अर्थातच रायझिंग 11 विपक्ष VH दिवेकर फिटनेस या 2 संघादरम्यान होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायचं आहे. रायझिंग 11 विपक्ष VH दिवेकर फिटनेस, दोन्ही कर्णधारांनी कृपया चला, वेळेचा अपव्यय टाळूयात. क्षेत्ररक्षण लवकर लवकर सजवा मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्ची घातल्यानंतर या षटकामध्ये मात्र पाचारण केलं जात आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आशिष कौशिक. आशिष कौशिक गोलंदाजी करण्याकरिता स्ट्रायकरकडे अँडी अशरफ. पहिला चेंडू आखू टप्प्याचा फटका तर जरूर फसलाय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं डिपलाय झेल. अशरफ नावाचा मोठा मासा यावेळेस गळाला लागलाय. पहिल्या विकेटचा पतन. 18 धावसंख्येवरती पहिला गडी गारद होतोय रॉयल बोरिवली बॉईज संघाचा. पहिला फलंदाज माघारी धाडलाय. यावेळेस मात्र अशरफच्या रूपानं खूप मोठा गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. पहा पुनश्च एकदा लक्ष द्या. रायझिंग 11 विपक्ष VH दिवेकर फिटनेस. आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. या चालू सामन्यातील पहिल्या इनिंगच्या मिड इनिंग मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. रायझिंग 11 विपक्ष VH दिवेकर फिटनेस, दोनही कर्णधारांनी सज्ज राहायचंय. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहा डावकुरे हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर डावकुरे हाताचा फलंदाज मैदानामध्ये धाडलाय अनिकेत शिंदे. व्यावसायिक क्रिकेट का पाहण्यासारखं असतं याचं कारण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण ज्यावेळेस डावकुरे हाताचा फलंदाज बाद होतो त्यावेळेस बहुतांश डावकुरे हाताच्या फलंदाजाला रिप्लेस करतो. कारण त्या पद्धतीचा संघामध्ये भरणा असतो. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता फलंदाज डावकुरे हाताचे आहेत का, उजव्या हाताचे आहेत का, गोलंदाज डावकुरे हाताचे उजव्या हाताचे आहेत का, एकंदरीत संघ बांधणी करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि तदनंतरच संघ हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरवला जातो. आज मात्र मैदानामध्ये अनिकेत शिंदेला धाडलंय वन डाऊन स्वरूपात. गती परिवर्तन, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर उद्ध्वस्त, पारल्याला पडलेला चेंडू कुर्ल्याला वळाला आणि यष्टीवरती इथं मात्र जाऊन आदळला. विकेटचं पतन. आल्या आल्या शून्याचा चष्मा परिधान करून फलंदाज अनिकेत शिंदे माघारी परतलाय.
मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये ज्यानं विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय अर्थातच प्रशांत कोरगावकर कोद्या या नावानं क्रिकेट विश्वामध्ये मुंबई परिसरामध्ये तो प्रसिद्ध आहे. तो कोद्या मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. याच संघाच्या विरुद्ध त्याने वरळी येथे दादासाहेब भोसले नावाच्या गोलंदाजावरती हल्ला चढवला आणि तो हल्ला कितपत यशस्वी झाला तर मित्रांनो 6 चेंडू आणि 6 षटकार म्हणजे दैसर बॉईज विरुद्ध फलंदाजी करणं तो पसंत करतो. परंतु आज त्याची ही पसंती या मैदानामध्ये आणखीन वाढणार का हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. कारण गोलंदाज आशिष कौशिक ऑन हॅट्रिक आलाय. जी किमया इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या जलालुद्दीनने पहिल्यांदा केली ती किमया या मैदानामध्ये तो करणार का. ओहो हो काय फटका केलाय. जणू जवळजवळ हॅट्रिक नजरेस पडत असताना देखणा फटका खोलवर टप्प्याचा खोदून काढला. चेंडू जाईल सीमा पार. प्रशांत ब्रँडेड चौकार. ऑन हॅट्रिक असताना खोलवर टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त पद्धतीने खेळून काढला. अर्थातच प्रशांत कोरगावकरनं या 4 धावांनी धावफलक वधारलं जाईल. धावफलकावरती धावांचा आकडा 23 पाहायला मिळतोय. कमबॅक 22 पाहायला मिळतोय. कमबॅक करून देतोय आशिष कौशिक. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा आल्या तदनंतर मात्र 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाले आणि आता मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. प्रशांत कोरगावकर पुनश्च एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा आशिष कौशिक राईट आर्म ओव्हर दी विकेट. गती परिवर्तन यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू जातोय. सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू अडवून फेक केली जाते. तद्वर 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. तिकडे प्रेक्षक बरेच आहेत त्यामुळं निर्णय कळवलाय. 3 धावा या धावफलकावरती वाढतायत. धावफलक जाऊन पोहोचतंय 25 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आशिष कौशिकनं. यावेळेस मात्र थोडासा तो अडथळतोय. प्रशांत कोरगावकर नावाचं वादळ जे मैदानामध्ये आलंय त्याला देखील थांबवायचं आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. आशिष कनोजिया दुसऱ्या बाजूनं आतापर्यंत शांत राहिलाय. त्याची शांतता वादळापूर्वीची आहे का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा स्लिप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील त्वरित परंतु 1 धाव देखील पूर्ण होते. धावफलक 1 धावेने पुढे सरकलं जात आहे. धावफलकावरती 26 धावा. अखेरचा 1 चेंडू अजूनही येणं बाकी असणार आहे. या मैदानावरती 40-45 धावांपर्यंत थांबवलं गेलं तरी देखील आम्ही ती चेस करू शकतो. ही एक यावेळेस समोरच्या दिशेनं आडवा बॅटनं जिग्नेश पटेल चेंडू गॅदर करेल फेक करेल. तद्वर मात्र 2 धावा घेण्याची संधी सोडलेली नाहीये. पहा आंखों आंखों में इशारा और चुरा लिया है तुमने 1 रन को. 1 धाव आणखीन चोरली आहे. फेकी करण्यामध्ये जो डिले झाला त्या डिलेचा मात्र फायदा घेतलाय. धावफलक पोचलं जात आहे 28 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 18 या षटकामध्ये 10. 28 धावा धावफलकावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज फकीरा
GI11 या व्यावसायिक संघातून सुरुवात आणि तदनंतर मात्र आज दहिसर बॉईजचं प्रतिनिधित्व. मैदानाच्या आतमध्ये फकीरा गोलंदाजी मार्कवरती आपल्या डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजी करण्याकरिता खास ओळखला जातो. तो फकीरा गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. यष्टीच्या मागे मात्र यष्टी रक्षणात बदल झालाय. आकाश जांगीड यावेळेस मात्र यष्टी रक्षण करण्याकरिता दाखल झालाय. 4 षटकांची लढत. चला रायझिंग 11 आणि VH दिवेकर फिटनेस कर्णधारांनी यायचंय. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न यशस्वी तर नाही झाला. झेल देखील सुटलाय. फेकी झाली चांगली त्यामुळे परतावा लागेल आशिष कनोजियाला. विकेटचं पतन. खराब कॉलिंग. हा ना करता करता धाव चोरण्याचा प्रयत्न फसला आणि आशिष कनोजियाला माघारी परतावं लागलंय. चला मित्रांनो, तिकडे एवढे प्रेक्षक बसलेत. खेळाडूंनी विचारायच्या अगोदरच प्रेक्षक निर्णय देतात, कारण एवढे दर्दी आहेत ते. कालच्या दिवसामध्ये अनेक वेळा आम्हाला प्रेक्षकांनी सहकार्य केलंय आणि खासियत आहे मुंबईच्या क्रिकेटच्या चाहत्यांची ही खासियत आहे. क्रिकेटशी प्रामाणिक निर्णय देण्याची त्यांची वृत्ती खूप चांगली आहे. सर रन एकच ना? झेल जरूर सुटला, परंतु फेकी एवढी अचूक केली की आशिष कनोजियाला तिथून माघारी परतावं लागलं. मिड विकेट वरून जर तुम्ही पाहिलं ना तर बरोबर जणू काही निशाण लावावा असा आकाश जांगीडच्या दिशेनं फेकी केली आणि आकाशने उर्वरित काम पूर्णपणे चोख बजावलं आणि माघारी धाडला आशिष कनोजियाला. फकीरा विक्रोळी परिसरातील एक दर्जेदार डावकुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. नव्यानं फलंदाज प्रणय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहताय. प्रणयचं मागच्या सामन्यातील षटक जे पूर्णपणे अर्जू 11ला सामन्यातून बाहेर घेऊन गेलं, तोच प्रणय यावेळेस फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. फकीरा पुनश्च एकदा मार्गस्थ यावेळेस प्रणय करिता. टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा फटका जरूर फसला, परंतु खेळाडू तैनात नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. यावेळेस चूक करणार नाही आहे. कॉलिंग चांगली झाली आहे त्यामुळं एकच धाव मिळणार आहे. थांबवलंय. धावफलकावरती एक धाव वाढते. धावफलकावरती 30 हा आकडा पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा आल्यात. इथून मात्र कशा प्रकारे फकीरा थांबवतो हे देखील गरजेचं असणार आहे, कारण या मैदानामध्ये तुम्ही 4 षटकांमध्ये 50+ धावा मोजू शकत नाही. पहिल्या गोलंदाजी करताना त्या धावा तुम्हाला कुणीतरी धोक्यामध्ये आणू शकतील हे देखील ज्ञात आहे, कारण दोन्ही संघांना हे मैदान परिचित आहे. स्लो रन पद्धतीचा चेंडू. गती परिवर्तन केलं प्रशांत साठी. यावेळेस पैकी पुन्हा एकदा चांगली आहे त्यामुळे केवळ एक धाव. एकेरी धावेने इथं मात्र धावफलकाला आकारणी देण्याचा प्रयत्न प्रशांत आणि प्रणयचा. धावफलकावरती 31 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. फकीराच्या या षटकाचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. ओ क्या बात आहे. खोलवर डप्प्याचा चेंडू. उत्तर नव्हतं प्रणयकडे. निर्धाव चेंडूची सांगता. चला रायझिंग 11 आणि VH दिवेकर फिटनेस कर्णधारांनी त्वरित चला पोडियमकडे नाणेफेक करण्याकरिता. रायझिंग 11 विपक्ष VH दिवेकर फिटनेस. दोन्ही कर्णधारांना विनंतीवजा सूचना आहे की आपण नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु यावेळेस फंबल झाला क्षेत्ररक्षक. फेकी जरी चांगली झाली तरी धावा पूर्ण होतील. आकाश जांगीडने चूक केली आहे. परिणामतः 3 धावा. या तिहेरी धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलक वधारला जाईल. धावफलकावरती 33 34 हा आकडा पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना फकीरा खूप
जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्यांनी विचार केला तर धावा खर्ची घातल्यात 6. प्रशांत कोरगावकर स्ट्रायकरांकडे. यावेळेस रिव्हर्सला अस्त्र उपसलंय. क्या बात आहे. स्विच हिटनं यावेळेस स्वीप केलाय. चेंडू जाईल सीमा पार. हा आलाय चौकार. या चौकारानं षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. बिपिन झटाकिया सर त्याला आत्मविश्वास देत आहेत. हाणामारीचं शेवटचं 1 षटक असणार आहे. चला रायझिंग 11 कर्णधार आणि VH दिवेकर फिटनेस कर्णधार नाणेफेक करण्याकरिता यायचंय. शेवटचा कॉल आहे आपल्याकरिता. नितीन गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. प्रणय आणि प्रशांत कोरगावकरची ही जोडी या षटकामध्ये किती धावा जमा करते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आतली कडा घेऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये बिपिन झटाके या चेंडूवरती गेले आहेत. फंबल झाले त्यामुळे 2 धावा. दुहेरी आकड्याने धावफलकावरती 40 धावा पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाचा हाणामारीचा खेळ चालू आहे. अखेरचं जे षटक हाताळण्याकरता नितीन आलाय. वेगाबरोबर लेग ब्रेक गोलंदाजी करणे ही त्याची खासियत आहे आणि अशा प्रकारच्या उपयुक्त गोलंदाजीची आज त्याच्या संघाला गरज देखील आहे. कारण 40-45 पर्यंत जर थांबवलं गेलं तर एक वेगळं मानसिक दडपण देखील निर्माण करता येणार आहे समोरच्या संघावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तर नितीन सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा गती परिवर्तन. मी आताच म्हटलं यष्टी उद्ध्वस्त फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला. मी आता उल्लेख करतच होतो नितीनच्या या गोलंदाजीचा आणि मात्र त्याचं सुधारण स्पष्ट केलंय. नवीन फलंदाज राज गोठणकर आपल्या फलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपला ठसा मुंबईच्या टेनिस क्रिकेटवरती उमटवला. तिथून मात्र SP सारख्या एका मोठ्या संघाची दारं उघडी झाली आणि SP संघामध्ये दाखल झाल्या उरण तालुक्यातील चिरनेर गावची ती राधेय स्पर्धा कोण विसरेल. ज्या ठिकाणी त्याचा खेळ संस्मरणीय राहिला आणि तिथे त्यांनी उत्कृष्ट फलंदाजाकरिता असलेला बहुमान पटकावला. असा राज गोठणकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. तर त्याच वेळेस गोलंदाजी करण्याकरता नितीन पुनश्च एकदा सज्ज होईल. राज पुनश्च एकदा मार्गस्थ. यावेळेस पहा आल्या रिव्हर्स. ही खासियत आहे राजची, परंतु यावेळेस तितकासा सहयोग जुळून येत नाहीये. आमच्या समवेत खेळणारा राज आज व्यावसायिक संघामध्ये खेळतोय याचा आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे. खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट त्यानं सातत्यानं हाताळलंय आणि त्याची ती पोचपावती आहे मित्रांनो. एकंदरीत धावफलकावरती 41 धावा कमबॅक करून दिले. अतिशय लाजवाब कमबॅक आहे यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या नितीनचा. प्रशांत कोरगावकर इथून मात्र गिअर बदलण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे, क्योंकि रेस जिंदगी की हो या क्रिकेट की, सही समय पे जो गियर बदलता है जीतता वही है. त्यामुळे गिअर बदलणं इथं गरजेचं असणार आहे फलंदाजी करणाऱ्या प्रशांत कोरगावकरला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. ऑन साइड वरती डीप मध्ये खेळाडू वाढवलाय.
इथं मात्र काय प्रयत्न असणार आहे प्रशांत कोरगावकरचा, कारण ऑफ साईड वरती पाहिलं तर लॉंग ऑफ शिवाय एकही खेळाडू डीप मध्ये नाहीये. त्यामुळे पुनश्च एकदा नितीन यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच मन बनवलं होतं, पडल्यानंतर पहा आतमध्ये वळवलाय चेंडूला, त्यामुळं निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू, जी किमया मागच्या सामन्यामध्ये रॉयल बोरिवली बॉईजच्या प्रणयने केली होती, ती किमया आता मात्र या सामन्यामध्ये दहिसर बॉईजचा नितीन करताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा स्थिर 41. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा भरकटलाय नितीन, त्यामुळं पंच आमच्याकडे व्हायला दंडित केलंय गोलंदाजाला. स्वैर मारा, भरकटलेली दिशा भरकटली आहे, त्यामुळे दशा झाली आहे गोलंदाजाची. धावपलकावरती एक धाव आणखी वाढते. धावपलकावरती 42 धावांचा आकडा पाहायला मिळतोय. नितीन पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा आकाश जांगीड क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग वरचा खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती नेलाय. मिड विकेट वरचा खेळाडू आणखी फाईन आणलाय. यावेळेस फटका फसलाय. बॅटची टॉप पेच घेऊन चेंडू हवेमध्ये, दोन खेळाडू जरूर आले चेंडूच्या खाली, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि प्रशांत कोरगावकरला माघारी परतावं लागेल. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. प्रशांत रनआउट होऊन माघारी परतेल. आणखी एका विकेटचं पतन. त्रेचाळीस धावा धावपलकावरती. काय षटक राहिले आतापर्यंत नितीनचं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर फलंदाजाला त्रिफळाचित केलं. 1 धाव, निर्धाव चेंडू, वाईड आणि 1 धाव, अशा प्रकारचं आतापर्यंत हे षटक राहिलंय. इथून मात्र हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे, कारण धावपलकावरती नजर टाकली तर केवळ 43 धावा आहेत. इथून एक मोठा फटका 50 कडे घेऊन जाऊ शकतो, अर्थातच रॉयल बोरिवली बॉईज संघाला. तर एखादा निर्धाव चेंडू कमी धावसंख्येवरती रोखू शकतो. नवीन फलंदाज मुख्तार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. (43) 43 धावा धावपलकावरती असताना मुख्तार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस मुख्तार करिता एक वेगळी फील्ड पोझिशन. आणण्याचा जो प्रयत्न होता, मानसिक दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा नितीन, यावेळेस हो काय चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू जरूर आला असता, परंतु इथं बिपिन सरांनी जी चूक केली त्यामुळे 1 धाव मिळाली. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 11च्या सरासरीनं 44 धावा. निर्धारित 4 षटकांमध्ये धावपलकावरती 44 धावा लावल्यात. जिंकण्याकरिता 45 धावांचं आव्हान दहिसर बॉईज संघाकरिता निर्माण केलंय. हे 45 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल, कशा प्रकारे धावांचा पाठलाग होईल, कशा प्रकारे डाव रंगेल, आणि या डावाचा रोमांच आणखीन वाढवण्याकरिता पुनश्च एकदा जाऊयात धनंजय कुलकर्णी सरांकडे आणि त्यांच्या मुखातून ऐकूयात या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन. ओव्हर टू धनंजय कुलकर्णी सर.
या ठिकाणी आपल्यामध्ये आपले काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत. प्रगती मित्र मंडळचे अध्यक्ष सुभाष अंबिके या ठिकाणी आहेत. उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकरजी, सदस्य पांडुरंग हळदे आणि अजित उत्तेकरजी आणि माजी अध्यक्ष बालकृष्ण सकपा. तर आपण प्लीज या ठिकाणी आमच्या सेरेमनी स्टँडच्या जवळ पोहोचायचं. तुम्हा सर्वांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. सर आपण या ठिकाणी या. प्रगती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष अंबिके, उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकरजी, सदस्य पांडुरंग हळदे आणि अजित उत्तेकरजी आणि माजी अध्यक्ष बाळकृष्ण सकपाळ. या स्पर्धेचे आयोजक सुभाष कोरपे साहेब या ठिकाणी यांच्या हस्ते तुमचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. अमित मांदलेकर आणि महेश माडिक या ठिकाणी यायचं. अमित मांदलेकर आणि महेश माडिक. अमित मांदलेकर आणि महेश माडिक. या ठिकाणी यायचं आमचे अमित मांदलेकर आणि महेश माडिक या ठिकाणी या. आपल्या अध्यक्ष सुभाष अंबिकेजी, उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकरजी, सदस्य पांडुरंग हळदेजी, अजित उत्तेकरजी, माजी उपाध्यक्ष बाळकृष्ण सकपाळ साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. आपल्या या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी आलात. सलामीची फलंदाज आतमध्ये आलेले एका ठिकाणी धावसंख्येची गरज या 4 ओव्हर 45 रन टू विन 4 षटकाचा खेळ आपण आता पाहणार आहोत. आणि सलामीचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते ते बोर्ली बॉयज, रॉयल बोर्ली बॉयज विरुद्ध दहिसर संघामध्ये सामना आपण पाहणार आहोत. आणि एक जबरदस्त खेळी 45 धावेचं लक्ष या ठिकाणी आहे दहिसर संघाला. सलामीचा फलंदाज जैनब या ठिकाणी आहे आणि चिती आणि दुसरा फलंदाज मैदानामध्ये उतरला तो म्हणजेच आकाश आणि जेपी. यानंतरचे जे 4 संघ आहेत लगेच संघ या ठिकाणी यायचे. रायझिंग 11 विरुद्ध रन टू विन दहिसर संघ या ठिकाणी. आकाश स्ट्राईक वरती आणि गोलंदाज आहे तो म्हणजेच राज सिंग. काल आशिष आगरकरला आपण पाहिलं आणि आता मात्र आज मी या ठिकाणी राज सिंगला पाहतोय. रेड इयर आपण पाहतो या ठिकाणी लालकेस. सुरुवात करू या ठिकाणी बद्धाचा इशारा या ठिकाणी येतो. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिली गेम की सुरुवात यहाँ पर होती हुई 45 रन टू विन. पहिला चेंडू रॉयल येतो. या अगोदर जेपीने सुरेख फलंदाजी करत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. आपण टी शर्ट पाहतो त्याने घातले, प्रदान केले. त्याने एका ठिकाणी अश्रफला आपण पाहतोय. मला चेंडू आत टाकला होता. पॉइंटला चेंडू खेळला, अंडरन थ्रू केला जातोय. एकच धाव पूर्ण केली जाईल. चेंडूला वेगळ्या प्रकारे टटवून या ठिकाणी खेळायचा प्रयत्न केला. चेंडू अकटोपाचा मारा होता, बॅकवरती गेला आणि व्यवस्थित रीतीने चेंडूला खेळलं गेलं. अश्रफ त्या ठिकाणी आहे. चेंडूला फोल्ड करताना आपण पाहिलं, एक धाव पूर्ण केली आहे. आजचा दिवसभरामध्ये खूप चांगले सामने पाहायला मिळणार आहेत आणि 9:30 म्हणजे 9:30 आपण सामन्याला सुरुवात केली. इलेक्शनच्या बाहेरचा चेंडू आता मला चेंडू जातो डिव्हिजनला. बहुतेक 4 धावा होईल.
आणि या टायमाला चौकार पाहायला मिळतो. 4 धावा लिगबॅकच्या रूपाने. धावा संख्या या ठिकाणी होते ती 7. आमचे सर्व सहकारी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, आमचे सर्व संदीप सकपाळ, सार्थक भिडे, अमित पांचाळ, भूषण आईरे, श्रवण काळे, निलेश कासकर, अमित माजलेकर, महेश माडिक, निखिल सकपाळ, समीर घाडगे, योगेश लाड, दीपेश खडेकर, कुणाल भाताड, गौरव रेणुसे, राजेंद्र शर्मा, रोहित साळुंके, सिद्धेश बिर्जे, कल्पेश लाड, विधी प्रसाद विश्वकर्मा, तेजस कुंडेकर, ओमकार यादव, जावेद तांबोळी आणि भूषण कांबळे हे सर्व आमचे सहकारी आहेत सेजल स्पोर्ट्स क्लबचे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतो. आणि खास करून सुभाष कोरपे साहेब. आज सर्वात जास्त उष्णता आहे. लगभग आपण पाहिलं गेलं तर 38 डिग्री सेल्सिअस उष्णता. आता मला चेंडूला पुन्हा एकदा खेळला जात आहे. केलं जात आहे. स्किप करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाजाचा. आणि आता मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन या ठिकाणी धावसंख्येमध्ये वेग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच 8 रन 8 धावा. पुढचा चेंडू आपण पाहूया. पुढचा चेंडू भिरकावून दिला. लंबा हमारे सभी कैमरामैन इतने तपती धूप में भी अपना अच्छा कार्य करते हुए टेनिस cricket.in के माध्यम से टेनिस क्रिकेट के माध्यम से कई सारे लड़कों को जॉब उपलब्ध हुआ जो आईटी सेल के खिलाड़ी है जो जिन्हें सच में आगे बढ़ने की इच्छा रखते हैं. रन संख्या 12 रन 12 8 रन थे. लास्ट बॉल पे चौका है. ये चौका है. वाइड बॉल पे 4 गया ना यार. वाइड नहीं था ना. ओके ओके 11 रन. ओके ये वाइट बॉल नहीं था. उसे फिर एक बार पीछे लिया गया था. उसके बाद लेग बैक के रूप में चौका दिया गया. अब इस वक्त बातचीत करते हुए क्या किया जाए क्योंकि अंपायर मल्होत्रा हम देख रहे हैं उसे. आइए अगली गेंद की शुरुआत होने वाली है. आशीष गेंदबाजी के लिए आए हैं. गेंदबाज प्रणय गेंदबाजी के लिए. आइए प्रणय को मौका दिया जा रहा है. इसके पहले प्रणय ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी लेकिन सामने 2 अच्छे खिलाड़ी, एक तरफ आकाश और जेपी. रन संख्या 11 रन. हर ओवर देखा जाए तो इन 4 ओवर में 45 रन चाहिए. 11 रनों का औसत यहां पर रहेगा और उस औसत को बनाने की पूरी जब तो जहद यहां पर करते हुए इस बार गलत शॉट खेला ऐसा मैं समझता हूं. गेंद बड़ा फ्रीजन पर गेंद है और ये कैच. और पिच डिलीवरी थी. लंबा शॉट खेलना चाहता था लेकिन बल्ले के ठीक बहुत पीछे गेंद लगी और
कैच दे बेटे। अब आ रहे हैं सबसे बढ़िया फॉर्म में खिलाड़ी, एक एग्रेसिव खिलाड़ी और बहुत बढ़िया बल्लेबाजी इन 2-3 दिनों में करते हुए मनन झटकिया मैदान के अंदर अब आएंगे। हाथों में इनर पहनकर बहुत सारे खिलाड़ी जो होते हैं हाथों पे पसीना आ जाता है, उसकी वजह से इनर पहनते हैं और मनन वही करते हुए आसमान के और रोशनी को चमचमाते हुए ताकि गेंद तेज दिखे, इसके लिए मनन झटकिया इस वक्त बल्लेबाजी के लिए जेपी सामने की तरफ है और पहली गेंद पर विकेट यहां पर चटकाया गेंदबाज प्रणय ने। 45 रन टू विन। सुभाष कोलप्टे जी, इनकी टीम यहां पर खेल रही है, एक तरफ वसीम की टीम खेल रही है, रॉयल वॉरियर्स। अगले गेंद की शुरुआत, क्या बात है, घूम कर गेंद को खेला, खिलाड़ी नीचे गेंद पे, लेकिन कैच हो सकता था, लेकिन जीपी को गेंद खेलने का इतना समय मिला था कि हम सुबह का नाश्ता वाश्ता कर आ सके, उतना समय उसको मिल चुका था। इतनी धीमी गेंद थी, बिल्कुल भी घूमकर गेंद को खेला बढ़िया तरीके से और देखा जहां गैप है उस गैप में ही खेल रहे और मैदान के चारों ओर खेलेंगे तो ही आपको सफलता मिलेगी और यही सफलतापूर्वक जेपी बल्लेबाजी यहां पर करते हुए। इस बार भी खेला, क्या कहता ना कि इसको ले आना तो है और जेपी अगर आउट हो सकते हैं लेकिन अब मैदान के अंदर और प्रति ओवर 11 का औसत होना भी जरूरी है और यही औसत को बरकरार रखने का प्रयास दोनों बल्लेबाज करते हुए। राइजिंग 11 वर्सेस वीएच रॉयल फिटनेस के एक रन। अगली गेंद इस वक्त अब देखते हैं क्या होगा और क्या नहीं। शुरुआत होती हुई प्रणय, अगली गेंद की शुरुआत। जेपी इस वक्त स्ट्राइक पर है, फील्डिंग पोजीशन को थोड़ा सा घुमाया जा रहा है। इस बार घूमकर खेला, फिर एक बार फाइन पर खिलाड़ी है वहां पर शॉट गेंद डाल रहे हैं। जब भी बाहर निराश जाते हैं, मैं बार बार कहता हूं कि इसी बीच विकेट गिरता हुआ
अवधूत, दो बल्लेबाज और एक स्टार खिलाड़ी गोराई के। क्या अवधूत दूत बनकर आएंगे अपनी टीम के लिए, इस मैच को जिता पाएंगे? अभी भी बल्लेबाजी के लिए आए हैं, मनन की कुछ चर्चाएं करते हैं। 2 विकेटों का पतन, माफी चाहते हैं, पहले विकेट का पतन हो चुका है। 2 विकेटों का पतन हो चुका है। एक तरफ मनन और दूसरे बल्लेबाज यहां पर अवधूत आया, प्रणय, जिन्होंने विकेट चटकाया। रन संख्या 18। हो। स्पाइडर स्ट्रोक जरूर। गूगल पे सर्च मार। अरे नए बल्लेबाजी के लिए ये 18 रन 2 ओवरों के बाद यहां पर समाप्त हुए। अब 12 गेंदों का खेल शेष है। रन संख्या चाहिए जीतने के लिए। 12 गेंदों में अब 28 रन। आइए आशीष कनौजिया कुछ कहते हुए, गेंदबाजी को मौका मिला है। गेंदबाज 27 रन चाहिए जीतने के लिए। अवधूत जैसा बल्लेबाज स्ट्राइक इन पर है और 27 रन टू विन। 12 बॉल। अशरफ खान, आइए अशरफ इस वक्त गेंदबाजी के लिए। ओह, विकेट यहां पर था लेकिन गेंद को नो प्रॉब्लम कहते हुए लेफ्ट बल्लेबाज को मौका दिया जा रहा है बल्लेबाजी करने का। बल्लेबाज अभी भी आए हैं, प्रेशर बनता हुआ। संदीप सकपाळ या ठिकाणी यायचं। संदीप सकपाळ कुठे असतील तर या ठिकाणी या। संदीप सकपाळ, संदीप सकपाळ या ठिकाणी यायचं। अशरफ इस वक्त गेंदबाजी के लिए मोर्चे पर। मैं कभी कभी कहता हूं फिल्मों में सलमान खान, पाकिस्तान के टीम में मोहसिन खान, लेकिन दहीसर और इस बोर्डली की टीम के अंदर मैं देख रहा हूं यहां पर अशरफ खान। अगली गेंद, इस वक्त गेंद को खेला लेग साइड रीजन पर केवल 1 रनों के लिए। लेफ्ट बल्लेबाज है, हल्के हाथों से गेंद को खेला, प्लेसमेंट किया गया। इस बार बहुत ही धीमा यहां पर स्कोर चलता हुआ, कहीं पे भी ब्रेक लगा दिया है गेंदबाजों ने। शानदार गेंदबाजी प्रणव ने की। अब अशरफ खुद गेंद लेकर आया और अच्छी गेंदबाजी यहां पर करते हुए।
हाँ बोलते बोलते अंपायर का इशारा नो बॉल का यहां पर आता हुआ और 4 रन। अगली गेंद इस बार हाफ बैटिंग से बल्ला लाया, यॉर्कर गेंद बना लिया। अशरफ की गेंद को केवल 1 ही रन मिलेगा। इसके पहले नो गेंद पर चौका आया था, अब 1 रन यहां पर आता हुआ। रन संख्या हो चुकी है 27 रन। 45 रनों का टारगेट है, गेंदें बची है अवधूत। ओहो हो, नहीं चक पाए, नहीं खेल पाए बॉल। अभी भी 1 गेंद का खेल शेष है। लेफ्टिनेंट बल्लेबाज विपिन भाई कहते हुए कि શું કરે છે, और इस बार गेंद को लंबा शॉट लगाना ही होगा क्योंकि रन आएंगे तो जीत के लिए थोड़ी सी आसानी होगी रनों के लिए। रन संख्या अब यहां पर है 28 रन। स्कोर लेवल बढ़ता हुआ 17-18 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। नहीं खेल पाए, इस बार गेंद ऊपर थी। लेफ्टिनेंट बल्लेबाज को समझना बहुत मुश्किल रहा गेंद को, क्योंकि अशरफ ने यहां पर फोर्टी 45 रन बन सकते हैं ऐसा मैं आज के मॉर्निंग के सुबह सत्र के बाद क्या ये पहला हम हमारे बीच सजल स्पोर्ट्स क्लब की ऑनर सजल यहां पर आ चुकी है। वेलकम सजल, आपका स्वागत है। सजल कर पे यहां पर हमारे राजपूत संदीप सार्थक भिड़े। वेलकम सार्थक, आपका हार्दिक स्वागत है। संदीप सकपा वेलकम और सजल करते वेलकम, आपका हार्दिक स्वागत। इसके बाद के मैन ऑफ द मैच आपके हाथों से दिया जाएगा। दर्शक यहां पर इस मैच को जो लाइव देख रहे हैं सभी को बहुत बहुत मराठी के और अच्छे कमेंटेटर दीपक कुमार। आइए संतोष खांडेकर भी आ चुके हैं। संतोष खांडेकर भी बहुत अच्छी कमेंट्री करते हैं मराठी में। राजीवपाड़ा परिसर में टूर्नामेंट होते कवर के ऊपर से एक के बाद क्या ग्रीन मैच होता है।
हॅलो, मला आठवत आहे की लास्ट टाइम जेव्हा राजेंद्र सानप चषक मॅच होती त्यावेळी ग्लेन वैतीने 6 बॉल 18ला 2 सिक्स मारून मॅच जवळ आणलेली, पण 1 बॉल 1ला विकेट गेली, त्याच्यामुळे ते हरलेले. पण आता ही चान्स आहे. 5 बॉल 16 म्हणजे मला वाटतं नथिंग आहे. ग्लेन वैती करू शकतात आणि त्याच्याबरोबर अवधूत पण आहे. आइए कॉन्फ्रेंस यहाँ पर अभी नो प्रॉब्लम, मैच में है ऐसा कहते हैं काम है स्टेट में। हर्षद पडवल और कामेश के बल्लेबाज अपील की गई जा रही है 4 3 बॉल 3 बॉल 13 रन कंपल्सरी चेस। एक गलती कितनी भारी पड़ती है। अगर आप सही तरीके से दौड़ते तो शायद रन बनता, और रन बनता तो शायद मैच में 1 रन आता, जेपी जैसा बल्लेबाज आउट नहीं होता। उसके बाद मनन भी आउट हुए। क्लीन बॉल अभी भी मैच बन सकता है। आइए अभी भी मैच बन सकता है। अब मुश्किल है इस वक्त इस मैच को लगभग अभी तक मुकाबला समाप्त नहीं हुआ। ग्लेन बैटिंग मैंने कहा था लेकिन ऐसा नहीं। इस बार गेंद लगी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही केलं. आइए मैनोबाज आशीष